इचलकरंजी महापालिकेच्या स्थायी समितीसह विविध 5 विषय समित्या आणि 4 प्रभाग समित्यांच्या सभापतींची निवड 9 मार्चला होणार आहे। अप्पर जिल्हा अधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या सभागृहात ही निवडीची बैठक होणार आहे। प्रभाग समित्यांमध्ये भाजपला 3 तर विरोधी शिवशाहू विकास आघाडीला 1 सभापतीची संधी मिळणार आहे। इच्छुकांची संख्या अधिक असल्याने महापौर निवडीनंतर तब्बल 1 महिन्यांनी होणाऱ्या या निवडीमध्ये कोणत्या समितीच्या सभापतीपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। प्रथमच झालेल्या इचलकरंजी महापालिका निवडणुकीत भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवलंय। त्यामुळे भाजपचे उदय धातुंडे यांची महापौर आणि अनिल डाळे यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे। या निवडीनंतर स्थायी समिती, महिला बाल कल्याण समिती, परिवहन समिती, शिक्षण समिती आणि मागासवर्गीय कल्याण समितीच्या सभापती निवडीची प्रक्रिया कधी जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। प्रशासनानं अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषय समिती सभापती आणि 4 प्रभाग समित्यांच्या सभापतींच्या निवड प्रक्रियेचा निर्णय घेतलाय। त्यानुसार 9 मार्चला सकाळी 11 वाजता महापालिकेच्या सभागृहात निवडीची बैठक होणार आहे। विविध विषय समिती सभापती, प्रभाग समिती सभापतीसाठी इच्छुकांची संख्या अधिक आहे। त्यामुळे स्थायी समितीसाठी सुरेश हळवणकर आणि प्रकाश आवाडे गटाकडून रस्सीखेच सुरू आहे। 5 पैकी 3 समित्या हळवणकर गटाला तर 2 समित्या आवाडे गटाला मिळण्याची शक्यता आहे। प्रभाग समिती कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या 1, 2 आणि 3 या प्रभाग समित्यांमध्ये भाजपचं संख्याबळ अधिक तर प्रभाग क्रमांक 4 मध्ये विरोधी शिवशाहू विकास आघाडीचं संख्याबळ अधिक असल्यानं भाजपचे 3 तर शिवशाहू आघाडीचा 1 प्रभाग समिती सभापती होणार आहे। त्यामुळे कोणत्या समितीवर कोणाची सभापतीपदी वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।